नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप छानशी गोष्ट. तर ती म्हणजे मी आत्ताच रिसेंटली अमेझॉनवरून एक वस्तू मागवली आहे. वस्तू नाही म्हणता येणार, एक देवाची मूर्ती मागवली आहे. ती म्हणजे मी बालाजींची, श्री तिरुपती बालाजी. तर ही अशी छानपैकी एक मूर्ती आहे जी मला आलेली आहे. आणि हे घ्यायचं कारण म्हणजे सडनली मला असं वाटायला लागलं की नाही, आता आपण पुन्हा जे काही आता पूजा अर्चा जे काही मी आधी करत होती मुलं होण्याआधी, ते आता पुन्हा सुरुवात केली पाहिजे. तर सगळ्यांचा अधिपती किंवा सगळ्यांवरती ज्यांचं सगळ्या ग्रहांवरती वगैरे ज्यांचं वर्चस्व आहे असं आहे ते विष्णू. तर बालाजी हे सुद्धा एक विष्णूचंच रूप आहे. सो म्हटलं चला आज आपण ह्यांची पूजा करायला सुरुवात करूया. आज गुरुवार आहे आणि कालच मला मिळालेली आहे मूर्ती. सो आजपासून मी सुरुवात करण्याचं, मला ॲक्च्युली नाही माहिती की कशी पूजा करतात किंवा काय करतात. जसं मला माहिती आहे, जेवढं मी वाचले आहे, जेवढं मी बघितलं आहे त्यानुसार मी आता ही पूजा करायला घेणार आहे. जर हा व्हिडिओ बघताना कोणाला वाटलं की हे चुकतंय किंवा हे असं नाही पाहिजे असं पाहिजे तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आता मी पूजा करायला सुरुवात करते. चला. तर इथे ताम्हण घेतलेलं आहे, ताम्हणामध्ये मूर्ती घेतलेली आहे आणि नवीनच असल्यामुळे आधी थोडंसं त्याला पाण्याने आंघोळ घालून घेते. त्याच्यानंतर दुधाने आपण आंघोळ घालतो. प्रत्येक देवाला आपण दुधाने आंघोळही घालतोच, त्यामुळे बालाजींनाही दुधाने आधी आंघोळ घातलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाणी घालून त्यांना स्वच्छ केलं आणि त्यानंतर पुन्हा कुंकवाचं पाणी आणि हळदीचं पाणी ह्याच्याने सुद्धा त्यांना आंघोळ घातलेली आहे. ताम्हणामधलं जे पाणी होतं, जे आपण आंघोळ घातलेलं असतं ते ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं दरवेळेला. ते लागलीच असं फेकायला जायचं नाही. तर पुन्हा मूर्ती आहे ती ताम्हणात घेतली, पुन्हा थोडीशी स्वच्छ केली चांगल्या पाण्याने चोळून वगैरे आणि ते सुद्धा पाणी काढून टाकलं. त्यानंतर ताम्हणामध्ये पूर्ण मूर्ती ठेवून त्याला हळद कुंकू अक्षत आणि फूल वाहिलं आणि त्याच्यावरती ओम श्री व्यंकटेश्वराय नमः हा जप म्हणत जेवढं पाणी होतं त्या पूर्ण पाण्याचा अभिषेक त्याच्यावरती केलेला आहे. आणि ही जी पूजा आहे ती मी माझ्या मनाने करते, मला जेवढं कळालं त्या ह्याच्यानुसार करते. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही चुकीचं वगैरे वाटत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण की बालाजींची किंवा तिरुपती बालाजींची पूजा करणं हे माझ्यासाठी पण नवीनच आहे. त्यामुळे श्रद्धेने करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करता कसं करता त्याच्यापेक्षा श्रद्धा महत्त्वाची आहे. सो मी तो एकच विचार करून पूजा करायला घेतलेली आहे. या ताम्हणामधून मूर्ती काढून घेतलेली डोक्याला लावायची. म्हणजे मला ती सवय आहे, जेव्हा मी शंकराच्या पिंडीची पूजा करते तेव्हा तशीच करते. डोक्याला आधी लावून घेते आणि नंतर चांगल्या स्वच्छ कपड्याने, देवाचा कपडा असतो तो आपण नेहमीच प्रत्येकजण वेगवेगळा ठेवतो त्यानुसार ते पुसून घ्यायची आणि त्याला चंदन, आता मंदिरात मी पहिल्यांदाच ठेवते त्यामुळे मंदिरात ठेवलेली आहे. तर आता इथे चंदन वगैरे लावायचं आहे. तर इथे मी गोपीचंदन बघत होती पण मला मार्केटमध्ये म्हणजे नाही मिळालं. ॲक्च्युली 2-3 दुकानामध्ये बघितलं. सो एक साऊथ इंडियन दुकान आहे आमच्या इथे, त्यांच्याकडून मला एक चंदन पावडर मिळाली. सो आता मी ती वापरते. ते एका वाटीमध्ये मी थोडीशी चंदन पावडर आणि पाणी घेतलं, ते मिक्स केलं आणि ते बालाजींच्या मस्तका म्हणजे चेहऱ्याला किंवा कपाळाला वगैरे हाताला वगैरे लावून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आज होता गुरुवार, त्याच्यामुळे म्हटलं चला स्वामींचाही वार आहे, स्वामींची मूर्ती होते त्यामुळे स्वामींचंही पाणी वगैरे दूध ह्याच्याने अक्षता वगैरे करून त्यांच्याही पाण्याने अभिषेक वगैरे केला. इनफॅक्ट त्यांचीही पूजा झाली आणि दोघांची म्हणजे व्यवस्थित गुरुवारच्या हिशोबाने स्वामींची आणि तिरुपती बालाजींची दोघांचीही पूजा झालेली आहे.
साध्या पद्धतीने अगदीच मी पूजा वगैरे करून घेतलेली, स्वामींचीही पूजा झालेली आहे. त्याचप्रमाणे तुळशीपत्र वगैरे वाहिलं आणि इथे माझ्याकडे स्वामींचा आणि बालाजींचा लक्ष्मीपती असे दोघांचाही बालाजींचा फोटो आहे, त्याची पूजा वगैरे करून घेतली, त्यांनाही ओवाळून दाखवलं, अगरबत्ती वगैरे दाखवली. तर अशा पद्धतीने आजपासून सुरुवात केलेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. त्याचप्रमाणे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ, श्री व्यंकटेश्वराय नमः. बाय बाय.